माध्यमातून माझ्याबरोबर काही पोलीस अधिकारी येणार होते किंवा SP ऑफिसला ही बैठक होती. त्याच्यामुळे बाळासंदर्भातला घटनाक्रम की बाळ देतानाचा घटनाक्रम किंवा याच्यामध्ये काय झालं तर बाळ वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वी सकाळी मी 1 तास अगोदर ट्विट करून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती. CWCच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करून बाळ आईवडिलांच्या ताब्यात दिलं, पण त्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न आपले जे होते ते संबंधित पोलीस आणि CWC हे आपण बोलवले होते, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येतील. यामध्ये ही घटना घडल्यापासून बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात किंवा अनेकांच्या मनामध्ये शंका असेल, अनेक अफवा पसरवल्या जातात. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, 6/11/2024 करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल होता 11:50 रात्री आणि 11:50 रात्री मेल आल्यानंतर, हा 6 तारखेचा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याच्यावरती संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी त्या सूचना दिल्या होत्या. हा राज्य महिला आयोगाची तक्रार अर्ज आहे आणि करिश्मा हगवणे यांची तक्रार. मी तेच सांगते, आमच्याकडे दोन क्रॉस. तर पहिली ही तक्रार, तर ह्याच्यामध्ये ही तक्रार आल्यानंतर आम्ही ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती. त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली 6/11/2024. त्याच दिवशी तक्रार आली, ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती 6/11/2024. ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने 7 तारखेला 11:30 वाजता म्हणजे 6 तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या, एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि 7 तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं, पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. आणि म्हणून 6/11ला ज्या दिवशी तक्रार आली त्या दिवशीची 485ची FIR ही ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्यासाठी, म्हणजे एक तक्रार होती ती करिश्मा हगवणे यांच्यासाठीची एक FIR ती, आणि दुसरी होती ती मेघराज जगताप यांनी जी आमच्याकडे तक्रार दाखल केली ती होती ती मयुरी जगताप यांच्यासाठीची त्याच दिवशीची त्यांच्यासाठीची एक FIR. या दोन्ही FIR आणि या दोन्ही तक्रारी म्हणजे या दोन्ही FIR आहेत. त्या दोन्हीच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या दोन वेगवेगळ्या FIR ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लेंट एकमेकांच्या विरोधात 7 तारखेला बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता. क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे या संबंधित पोलिसांनी त्यांना, तक्रारदार जे दोन्ही होते ते कुटुंबातले एकमेकांविरोधातच तक्रारी असल्यामुळे कौटुंबिक वाद हा काउन्सिलिंग करून मिटवावा याचा प्रयत्न, आणि कोणत्याही DVच्या केसेस आल्या तर सुरुवातीला 3 काउन्सिलिंग कंपल्सरी भरोसा सेलच्या माध्यमातून केले जातात. त्याच्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून याच्यासाठी काउन्सिलिंगसाठी हे कुटुंब बोलवलं होतं. आता ह्याची पुढची माहिती तुम्हाला द्यायची म्हणून मी आयोग आणि ते तपास अधिकारी ह्या त्या ठिकाणी होते, पण आपल्या आग्रहाखातीर या ठिकाणी मांडते. मला परत एकदा तपास अधिकारी आल्यानंतर की नक्की काय झालं हे पोलिसांच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगता येईल.